हे बघा रे पोरांनो बघा अय्या. ए, गोड आले धमाल, तर. छान आलेत ना. ए, वा वा ए, मधु, मला मधु, मला मधु. मला 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 बघू दे मला बघू दे ग्रेट नानू बघ 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 अरे बघ वा वा. अरे पोरांनो, तुमचे हे फोटो अशा वेशातले जे आहेत ना ते तुमच्या शाळेत पाठवू का हा? नको रानू आजोबा, सगळे हसतील आम्हाला. का असतील अरे गोड फोटो आले ते दाखवा द्या ना अरे विजय, त्या त्या ईशाचे सुद्धा फोटो आहेत ह्याच्यात. हे विजय काका, हे फोटो डिलीट करा ना. अरे कशाला इतके छान आलेत मग कशाला डिलीट करायचे. अरे गोड आठवणी आहेत त्या हो ना, आणि काढलेच कशाला मुळात मग. काका प्लीज, मग कोणाला दाखव नका, कोणालाच. अरे घाबरू नका, तुमच्या शाळेत नाही दाखवणार. नानू मामा तुम्हाला घाबरवतोय, बाकी काही नाही. म्हणून नाही, जर हे फोटो बाबांनी पाहिले तर आमच्यावर ते चिडतील. काही होणार नाही, घाबरू नका, आम्ही आहोत सोबत. नको मधू आजोबा, आम्ही खूप हट्ट केलं म्हणून बाबांनी आम्हाला आज इथे सोडलं. जर त्यांना कळलं की आम्ही ईशावर खेळतोय तर ते आम्हाला इथे परत सोडणार नाही. पण हे बरोबर नाही. अरे इतकं कशाला रागवायचं ना त्या पोरांवर. लहान आहेत ना अजून ती. नानू आजोबा ते चिडतील. अरे नाही रे, नाही चिडणार. हे बघ, तू घाबरू नको. विजय काका आहे ना, अरे माझ्याकडे जगातल्या सगळ्या समस्येवरती उत्तर असतात. तू घाबरू नकोस, काय होणार नाही. काय झालं तरी आठवणी अशा पुसून नाही टाकायच्या. अगं मनू, तू तरी जरा धड वाग ग. अगं आमचा विचार कोणी करणार आहात की नाही तुम्ही मुली. आजी, मग का तुम्ही मला प्रश्नांवर प्रश्न विचारताय? कारण ते प्रश्न आम्हाला पडलेत म्हणून, आणि त्यांची उत्तरं तू नाही तर कोण देणार ग आम्हाला. आता काही उत्तरं नाहीयेत माझ्याकडे आजी. तुझं बोलणं आम्हाला पटत नाही आणि कळत सुद्धा नाही. आणि आमचं म्हणणं तुला कळेपर्यंत आम्ही तुला पटवतच राहणार. असं नका करू ना तुम्ही आजी. मी कदाचित तिथे राहणारच नाही, मुंबईमध्ये. मला कंटाळा आला या शहराचा. मला कुठेतरी दूर जायचंय, शांत कुठेतरी. अहो अहो पाहिलं का काय म्हणते ती. म्हणू अगं काय हे. आजोबा, माझं पुढचं शिक्षण घ्यायला मी दुसऱ्या शहरात जाईन. ओके, म्हणजे त्याच काउंटरवर मिळतील का मला फॉर्म्स? अच्छा, सायन्स बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरवर. ओके ओके, हां, थँक्यू. चल बाय. हे काय, परत युनिव्हर्सिटीत निघालीस तू. हो मार्कशीट घेतलीस ना. हो ग आजी, ते झालं. पण मला अजून काही ॲडिशनल सर्टिफिकेट्स हवी आहेत आणि त्यासाठी फॉर्म्स भरून द्यावे लागणार आहेत. तेच आणायला चालली. कसली सर्टिफिकेट्स? आजोबा, आता इथून पूर्णपणे शिफ्ट व्हायचं म्हटल्यावर मला बरेच ॲडिशनल सर्टिफिकेट्स लागणार आहेत आणि काही फॉर्म्सही अप्लाय करावे लागणार आहेत. काय आता इथून बाहेर जायचं काय खूळ काढलंयस तू. त्याची काही गरज आहे का. आजी, आता एकदा सगळ्याला पूर्ण विराम द्यायचा ठरवलंय ना, मग काही बाकी नाही ठेवायचं. चल येते मी. बाय आजोबा. अहो
हिचं काय चाललंय काय हे? आता इथून बाहेर जायचं काय खूळ काढलंय हिने? आणि आता कसं थांबवायचं हो हिला? हो ना, कोण थांबवणार? तिने फारच गंभीरपणे घेतले ते. जावई बापूंशीही बोलत नाही, त्यामुळे त्यांना सांगण्यात अर्थ नाही. आणि मोनिकाचं ते ती ऐकणारच नाही. एकच व्यक्ती आहे जिला आपण हे काम सांगू शकतो. त्यांचं ती कदाचित ऐकेल. हा नाही नाही, मी तुम्हाला नंतर फोन करतो. हा हा नंतर फोन करतो. मानसी, काय मानसी? काका तुम्ही? हा, मला काय रस्त्यावर फिरायला बंदी नाहीये, पण तू इथे कशी? मी युनिव्हर्सिटीला जातीये. त्याआधी काही गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून इथे आले. कशी आहेस? कशी दिसते? दिसतेस छान, उत्तम. मी विचारला आहेस कशी? मी मस्त आहे काका. आय एम ऑल राईट. आता भरभर कामाला लागली आहे. रोज राहिलेल्या कामांची यादी बनवते आणि एक एक काम उरकते. गुड, छान छान छान. मी म्हट चल घरी येतेस? नाही काका नको, मला फॉर्म आणायला जायचं. उद्या आण ग. चल चल चल. नको काका, खरंच नको. मी का तुला सांगतोय जर तुला कळलं ना, पण नंतर नाही म्हणायचं की हा मी यायला पाहिजे होतो वगैरे. काय? घरी अथर्व आणि आर्यन आलेत. एक दिवस मोहननी पाठवलाय. सगळे धमाल करतायत. चल तू पण चल, तुझी आठवण काढतायत ते. ये ना. नको काका, तरी पण नको. विक्रांत नाहीये घरी. येतेस? दादा प्लीज, दादा प्लीज ना, प्लीज दादा, दादा प्लीज खेळ ना आमच्या सोबत. खेळ ना दादा. थांब ना दादा प्लीज आज. हो बाळांनो, पण मला सुट्टी आहे का तुमच्यासारखी? हा, मग काय झालं? आज आम्ही जाणार आहोत ना, मग आमच्यासाठी थांब ना दादा प्लीज. प्लीज ना दादा, आज खेळूया ना आपण. अरे मी तुमच्यासारखा लहान आहे का? मला उन्हाळ्याची सुट्टी असते का? हा, मला नाही थांबते. तुम्ही दोघं खेळा. असू दे. पूर्वी आम्ही मानसी त्याला फोन करून सांगायचो तुला सुट्टी द्यायला, तेव्हा ती तुला द्यायची ना. तू तिला पण घेऊन ये ना. किती दिवस झाले आम्ही तिच्यासोबत खेळलोच नाहीये. मानसी बोल ना प्लीज. सोड. यू आर हर्टिंग मी. घेऊन ये ना तिला इथे. आम्हाला पण खेळायचंय तिच्याशी. आम्ही आता तिथे गेल्यावर आम्हाला ती कधी भेटणार? तू तिला फोन कर ना. बरोबर बोलतायत रे मुलं. नाही म्हणजे मानसी यांना कधी भेटणार? मी येतो आई. दादा प्लीज, प्लीज दादा, दादा प्लीज ना, थांब ना दादा. अरे प्लीज दादा. मला खूप कामं आहेत आज. हा, नंतर खेळू आपण. ओके, तुम्ही प्लीज खेळा. तुम्ही खेळा. दादा प्लीज, दादा दादा प्लीज थांब. काय झालं काकी? विक्रांत दादा आणि मानसी त्याचं काही भांडण झालंय का? म्हणजे ती तुझ्याशी काहीच बोलली नाही? तू एवढं जाऊन तिला गाठलंस तरी? काहीच नाही. हा, फक्त मला जाऊ दे एवढंच म्हणाली. व्हॉट्स रॉंग विथ हर? त्या अगं ती खूप जास्त विचार करते. ती दुखावली गेली. हो, पण तिला दुखावणारा तू नाहीयेस. हे सगळं समजायच्या पलीकडे गेली ती आता. देशपांडाने त्याला इथे आणून सोडली, त्याला काहीतरी कारण असेल ना. नाही, ते कारण बिरण सगळं ठीक आहे रे, पण हिच्यामुळं या घरात भांडणं व्हायला लागली आहेत. काय एवढं जीव त्याच्यामुळे होतं, ही कारण आहे त्याला. मगाशी काय घडलं विजय? पाहिलंस ना? त्यामुळे घडलं का मोनिकामुळे घडलं? काय तरी का? मानसी तू निघालीस? ईशाला घेऊन